विद्यार्थी मित्रो, ओसी या विषयाचे आपण 4 प्रकरण तिथे अभ्यासलेले आहेत। या 4 प्रकरणांचे ज्यांनी व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी बघा, म्हणजे तुमच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, ज्या काही संकल्पना आहेत त्या अजून क्लिअर होतील आणि तुम्हाला तिथे पेपर लिहिण्यास त्याची मदत होईल। बघा, याच विषयातील आपण आज पुढचं प्रकरण पाहणार आहोत, व्यवसायातील उभरत्या पद्धती। जे काही नवीन ट्रेंड्स आहेत ते व्यवसायातील आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत। बघा, या चित्रावरून तुमच्या लक्षातच आलं असेल की जे काही नवीन पद्धती आहेत, नवीन ज्या काही व्यवसायाबद्दलच्या संकल्पना आहेत, नवनवीन तिथे गोष्टी आहेत त्या आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायच्या आहेत। बघा, याच्यामध्ये पहिला आपल्याला आहे ई बिझनेस किंवा ई व्यवसाय। आता बघा, वाढ, जागतिकीकरण, वेग आणि स्पर्धात्मकता म्हणजे आधुनिक युगाचा मूलमंत्र। आधुनिक जे युग आहे, आधुनिक युगाचा मूलमंत्र काय की वाढ झाला पाहिजे, तिथे विस्तार झाला पाहिजे, जागतिकीकरण। बघा, जागतिकीकरण तर असं आहे की जागतिकीकरणाने सगळं जगच जवळ आणलेलं आहे। सगळं जग एकाच ठिकाणी आलेलं आहे असं आपल्याला वाटतं, कारण कोणताही देश कोणत्याही दुसऱ्या देशामध्ये आपली वस्तू जी आहे ती सहजपणे तिथं विकू शकतो, सहजपणे त्याला तिथे ते मार्केट आहे किंवा बाजारपेठ आहे, ती बाजारपेठ ही जागतिकीकरणामुळे उपलब्ध झालेली आहे। मग आधुनिक जर बनायचं आहे तर आपल्याला स्पर्धात्मकता आहे, स्पर्धेत टिकून राहायचं आहे, आपल्याला नवनवीन गोष्टीचा अवलंब केला पाहिजे, तरच तुम्ही स्पर्धेमध्ये टिकून राहू शकता। हा तिथे आधुनिक युगाचा मूलमंत्रच आहे की तुम्ही स्पर्धात्मकतेमध्ये टिकायचं आहे, तुमच्याकडे विकास असला पाहिजे, तिथे तुम्हाला वेग, तुमच्या जी काही कामं आहेत किंवा जी काही तुमची व्यवसायाची संकल्पना किंवा कोणतीही संकल्पना असू दे त्याच्यामध्ये तुम्हाला वेग असला पाहिजे आणि तुम्ही तिथे त्या जगात टिकून राहण्यासाठी तिथे तुमचं जे काही कार्य आहे ते तुम्हाला तिथे सहजपणे करता आलं पाहिजे। हा तिथे आधुनिक युगाचा मूलमंत्र। मग ई व्यवसाय हा जो काही शब्द आहे यालाच आपण इलेक्ट्रॉनिक व्यवसाय असं म्हणतो। इलेक्ट्रॉनिक व्यवसाय म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या साहाय्याने केला जाणारा व्यवसाय। बघा, 1997 मध्ये IBM कंपनीने प्रथमच ई व्यवसाय हा शब्द वापरण्यास तिथे सुरुवात केलेली आहे। बघा, इथे आपल्याला गाळलेल्या जागामध्ये विचारलं जाऊ शकतं, तर 1997 मध्ये IBM कंपनीने हा जो काही ई व्यवसाय शब्द आहे हा प्रथम तिथे वापरण्यास सुरुवात केली। तोपर्यंत आपण ई कॉमर्स हा शब्द तिथे वापरत होतो। मग ई व्यवसाय म्हणजे काय, तर इंटरनेटच्या माध्यमातून जनतेचा आणि प्रक्रियेचा संबंध जोडणे। जे काही इंटरनेटचं माध्यम आहे त्या इंटरनेटच्या माध्यमातून जनता आणि व्यवसायाची किंवा जनता आणि जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा संबंध जोडणे। बघा, या ई व्यवसायामुळेच जगभरातील ग्राहकांसाठी नवीन दार तिथे उघडलेले आहे। त्यामुळे कोणताही भागीदार असू दे, कर्मचारी असू दे, पुरवठादार असू दे, यांच्यामध्ये जवळीक आणि जबाबदारीचे परस्पर संबंध या ई व्यवसायामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसतात। म्हणजे कोणीही असेल, एक ग्राहक असेल, एक व्यावसायिक असेल, एक कर्मचारी असेल, यांच्यामध्ये जवळीक निर्माण झालेली दिसते। यांच्यामध्ये जास्तीत जास्त जवळचे संबंध या ई व्यवसायामुळे आपल्याला झालेले दिसतात। बघा, ई व्यवसाय माहिती तंत्रज्ञान प्रणाली जोडते, आत्मसात करते आणि कार्यरत करते। त्यामुळे संघटनेस व्यवसायाचा कारभार प्रभावीपणे सांभाळणे सोपे होते। बघा, ई व्यवसायामध्ये काय, तर माहिती तंत्रज्ञान जे काही IT आहे ती प्रणाली जोडते, आत्मसात केली जाते आणि ती कार्यरत करते। त्यामुळे संघटना जी आहे त्या संघटनेला आपलं कामकाज सुरळीतपणे, प्रभावीपणे तिथे सांभाळणं सोपं जातं। बघा, इंटरनेटच्या माध्यमातून विद्यमान उत्पादने वस्तूंचे व सेवांचे मूल्य वाढविणे आणि नवीन व आकर्षक मार्ग शोधणे शक्य होते। जी काही इंटरनेटचं माध्यम आहे त्या इंटरनेटच्या माध्यमातून आपण जे काही नवनवीन तिथे उत्पादन आहे ते उत्पादन, वस्तू आणि सेवा यांचं मूल्य वाढवण्याचा प्रयत्न करतो। वस्तू आणि सेवा जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचे देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर त्या नवनवीन करण्यासाठी आपण काय करत आहोत, आकर्षक मार्ग तिथे शोधत आहोत। म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसायाच्या सहाय्याने किंवा ई बिझनेसच्या सहाय्याने, इलेक्ट्रॉनिक माध्यम जे आहे त्या माध्यमाच्या सहाय्याने आपण जो काही व्यवसाय तो सोयीस्करपणे, प्रभावीपणे, जास्तीत जास्त चांगल्यापणे करण्याचा इथे प्रयत्न करत आहोत। मग याचा अर्थ आपल्याला बघायचा आहे, तर ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय। या संज्ञेची जी काही उत्पत्ती आहे ती ईमेल
आणि ई कॉमर्स या संज्ञेपासून झालेली आहे. म्हणजे इथे आपल्याला हा सुद्धा गाळलेल्या जागामध्ये विचारले जाऊ शकतो की ई व्यवसाय या संज्ञेची उत्पत्ती कशापासून झालेली आहे. तर ई व्यवसाय या संज्ञेची उत्पत्ती ईमेल आणि ई कॉमर्स या संज्ञेपासून झालेली आहे. ई व्यवसाय हा इंटरनेटद्वारे तिथे व्यवसायाचे प्रशासन करते. म्हणजे जी काही व्यवसाय संघटना आहे ते व्यवसायाचं एकंदरीत प्रशासन सांभाळण्याचं काम इथे ई बिझनेसमध्ये किंवा ई व्यवसायामध्ये केलं जातं. यामध्ये वस्तू व सेवांची खरेदी व विक्री तिथे इंटरनेटच्या माध्यमाने तांत्रिक किंवा ग्राहकांचा पाठिंबा घेऊन केली जाते. बघा इथे ही जी काही वस्तू आणि सेवा आहेत यांची खरेदी विक्री इंटरनेटच्या माध्यमातून तिथे ग्राहकांचा पाठिंबा घेऊन केली जाते. बघा 90व्या दशकाच्या दरम्यान IBM कंपनीने या संज्ञेला उपयोगात आणले. जी काही 90वं दशक होतं त्या 90 दशकाच्या तिथे दरम्यान IBM कंपनीने ही जी काही संज्ञा होती त्या संज्ञेला उपयोगात आणलं. खरेदीदाराला इंटरनेटवर वस्तू खरेदी व विक्री करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा उद्देश होता. बघा खरेदीदार जो आहे त्या खरेदीदाराला इंटरनेटच्या माध्यमाने जे काही एक व्यासपीठ आहे, जी काही एक बाजारपेठ आहे इंटरनेटच्या माध्यमाने ती उपलब्ध करून देणे हा त्याच्या मागचा उद्देश होता. जेणेकरून ग्राहकाला इंटरनेटच्या सहाय्याने जी काही वस्तू आहेत त्या वस्तूंची खरेदी विक्री सहजपणे तिथे करता येईल. काही लोक ई व्यवसाय आणि ई वाणिज्य या संज्ञा अदलाबदल करून वापरतात, परंतु या संज्ञा समानार्थी नाहीत. बघा काही लोक ई व्यवसाय ई वाणिज्य याला अदलाबदल करून वापरतात, पण या दोन्ही संज्ञा समानार्थी नाही. ई वाणिज्य म्हणजे ऑनलाईन खरेदी विक्री. बघा ई वाणिज्य म्हटलं आपण की ज्याच्यामध्ये ऑनलाईन खरेदी विक्री तिथे होताना आपल्याला दिसते, पण ई व्यवसाय म्हणजे ऑनलाईन व्यवहारातील सर्व व्यवसायाचा यात समावेश होतो. म्हणजे ई व्यवसायामध्ये ऑनलाईन जे काही व्यवहार असतील, मग तिथे पेमेंट करण्याचे ॲप, तिथे वस्तू खरेदी करण्याचं एखादं तिथे सर्च इंजिन, मग असे जे काही तिथे ई व्यवसाय याच्यामध्ये ज्या काही सर्व व्यवहार आहेत, जे काही सर्व ऑनलाईन व्यवहार आहेत त्या ऑनलाईन व्यवहारांचा समावेश याच्यामध्ये आपल्याला होताना दिसतो. म्हणजे ई वाणिज्यमध्ये फक्त वस्तूंची ऑनलाईन खरेदी विक्री, पण ई व्यवसाय म्हणजे ऑनलाईन व्यवहारातील सर्व व्यवसायाचा यात समावेश होतो. ई वाणिज्य ही ई व्यवसायाची शाखा आहे असं आपल्याला म्हणता येईल की ई वाणिज्य ही ई व्यवसायाची एक शाखा आहे ज्याच्या अंतर्गत वस्तूंची खरेदी विक्री ऑनलाईन आपल्याला करता येईल. बघा हे जे ई व्यवसाय आहे या ई व्यवसायाची आपल्याला व्याप्ती बघायची आहे. तर बघा ई व्यवसायाचा विस्तार फक्त ऑनलाईन खरेदी पुरतंच मर्यादित नाही. त्यात ऑनलाईन साठा, ऑनलाईन व्यवहार, सॉफ्टवेअरचा उपयोग इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. बघा आपण ई व्यवसाय म्हटलं की फक्त ऑनलाईन खरेदी इतक्यापुरतंच ते मर्यादित नाही, तर ऑनलाईन आपण वस्तूंचा साठा करू शकतो, आपण एखाद्या सॉफ्टवेअरचा वापर करू शकतो, आपण वस्तूंचे जे काही व्यवहार आहेत, इतर सगळे व्यवहार आहेत ते सुद्धा काय करू शकतो, ऑनलाईन करू शकतो. म्हणजे ई व्यवसायामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. तुम्ही एखादं ॲप वापरणं, तुम्ही सॉफ्टवेअर वापरणं, सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, एखादी साईट डेव्हलप करणं, त्या साईटचा वापर करणं, त्या साईटवर जो काही ऑनलाईन साठा आहे तो जमा करून ठेवणं, अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश ई व्यवसायामध्ये होताना आपल्याला दिसतो. भारतात आजपर्यंत जो काही व्यवसाय आहे तो परंपरागत पद्धतीने सुरू होता. म्हणजे जो काही व्यवसाय होता तो परंपरागत, आपण दुकानात जाणं, तिथून ती वस्तू खरेदी करणं या परंपरागत पद्धतीनुसार चालू होता. आता अनेक व्यवसायामध्ये ई व्यवसायामुळे होणाऱ्या फायद्याची जाणीव झाली. मग आता जे काही अनेक व्यवसाय आहेत त्या अनेक व्यवसायामध्ये ई व्यवसायामध्ये होणाऱ्या फायद्यांची जाणीव झाली आणि त्या व्यावसायिकांनी त्यांच्या कार्यरचनेमध्ये बदल केला आणि कार्यरचनेमध्ये ई व्यवसायाचा समावेश केलेला आपल्याला दिसतो. आता तर आपण लॉकडाऊनचा विचार केला तर लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेचसे ऑनलाईन व्यवहार किंवा ऑनलाईन व्यवसाय जे आहेत ते उदयास आलेत आणि जे व्यवस्थित आपलं काम करत आहेत, जिथे ग्राहकाची गरज ओळखली गेली आणि ग्राहकाच्या तिथे दारापर्यंत वस्तू जी आहे ती ग्राहकाला तिथे पुरवली गेली. मग वेगवेगळ्या व्यवसायामध्ये चांगले दळणवळण होण्यास त्याची मदत होते. जे काही वेगवेगळे व्यवसाय आहेत जर तिथे ई व्यवसायाचा वापर केला तर तिथे चांगलं दळणवळण होण्यास त्याची मदत होते आणि मोठ्या संघटनेस देखील खरेदी करणे शक्य होते. म्हणजे जी काही मोठी संघटना असेल तिलासुद्धा आपले जे व्यवहार आहेत ते व्यवहार सोपे करणे, व्यवहार सहजरितीने पार पाडणे तिथे शक्य होते. बघा ई व्यवसायाची
जी काही व्याप्ती आहे ती विस्तृत आहे, खूप मोठी आहे. वर आपण म्हटलं की ई व्यवसायामध्ये सर्व कार्य आपल्याला करता येतात, जसं की उत्पादन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करता येतं, वित्त फायनान्स जे आहे त्याचा पुरवठा आपल्याला ई व्यवसायामध्ये समाविष्ट आहे किंवा त्याचासुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने उपयोग करू शकतो. विपणनासाठी जे काही जाहिरात करायची आहे त्या जाहिरातीसाठी सुद्धा आपण ऑनलाईनचा वापर करू शकतो. कर्मचारी प्रशासन, कर्मचाऱ्यांचं जे काही प्रशासन करायचे आहे, कर्मचाऱ्यांची तिथे जी काही नेमणूक करायची किंवा कर्मचाऱ्यांना तिथे जे काही मार्गदर्शन करायचं आहे त्या मार्गदर्शनासाठी सुद्धा अशा पद्धतीचा आपण ऑनलाईन वापर करू शकतो. त्याचबरोबर जी काही व्यवस्थापकीय कार्य आहेत, व्यवस्थापकीय कार्यामध्ये त्याच्यामध्ये नियोजन आलं, संघटन आलं, नियंत्रण आलं, यासारखी कामं सुद्धा आज आपण ऑनलाईन पद्धतीने सहज करू शकतो. बघा, व्यवस्थापनाच्या धड्यात आपण बघितलेलेच आहेत की नियोजन करणं, संघटन करणं, तिथे नियंत्रण करणं, कर्मचारी व्यवस्थापन करणं, ही जी काही सगळी कार्य आहेत ही सुद्धा आज आपण संगणकाच्या सहाय्याने सहजपणे योग्य रीतीने करू शकतो. म्हणजे ई व्यवसायाची व्याप्ती पाहण्याचा दुसरा मार्ग म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवहारात गुंतलेल्या व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह याचा समावेश होतो. म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवहारात गुंतलेल्या ज्या काही व्यक्ती आहेत किंवा व्यक्तींचे जे काही समूह आहेत यांचा समावेश या ई व्यवसायामध्ये होताना दिसतो. म्हणजे ई व्यवसायामध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा तिथे समावेश करू शकतो. तिथे जे काही व्यवस्थापकीय कार्य आहेत ती योग्य रीतीने पार पाडू शकतो. आपण वस्तूंचा साठा करू शकतो, वेगवेगळे तिथे ॲप्लिकेशन्स वापरू शकतो, वेगवेगळे तिथे ॲप वापरू शकतो, वेगवेगळ्या साईट्स तिथे वापरू शकतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी या ई व्यवसायामध्ये समाविष्ट आहेत. तसंच ई व्यवसायामध्ये जर आपण पेमेंटचा विचार केला, शोधनाचा जर विचार केला तर अनेक ॲप तिथे लोकप्रिय झालेले आहेत. जसे की आपण नेहमी वापरतो फोनपे, गुगल पे, असे जे काही ॲप आहेत ते तिथे बरेचसे लोकप्रिय झालेले आहेत आणि ज्याचा वापर लोक सहज तिथे जे काही त्यांचं पेमेंट आहे, शोधन आहे ते करण्यासाठी करतात. त्याचबरोबर स्विगी, ओला ॲप, स्विगी म्हणजे आपण जे काही जेवण आहे ते आपण घरी मागवू शकतो त्या स्विगी ॲपवरून. त्याचबरोबर ओला ॲपने आपण जी काही आपल्याला आवश्यक असणारी वाहतूक सेवा आहे ती वाहतूक सेवासुद्धा सहज आपण घर बसल्या तिथे मिळवू शकतो. म्हणजे असे वेगवेगळे जे काही ॲप आहेत ही इथे ई व्यवसायाची व्याप्तीच आपल्याला म्हणता येईल, जिथे आपण ऑनलाईन मार्गाने वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार आपण सहज रीतीने पार पाडू शकतो. यालाच ई व्यवसाय असं म्हणतात. मग तिथे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असेल त्याची जी काही पेमेंट असेल किंवा त्याच्यामध्ये ज्या काही व्यक्ती गुंतलेल्या असतात त्या सहज रीतीने आपलं काम योग्य रीतीने करू शकतात. म्हणजे परंपरागत व्यवसायाच्या बरोबरच आता ई व्यवसाय जे आहे ही संकल्पना फारच तिथे प्रगतिशील डेव्हलप होत चाललेली आहे, जेणेकरून व्यक्तींना याचा सहजपणे तिथे वापर करता येतो आणि आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा तिथे भागवता येतात. बघा, ही जी काही ई व्यवसाय आहे या ई व्यवसायातील जे काही व्यवहार आहेत त्या व्यवहार कशा पद्धतीचे असतात याचे आपल्याला प्रकार बघायचे आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे व्यवसाय ते व्यवसाय. बघा, दोन व्यवसायामध्ये हा व्यवहार होतो. बघा, या प्रकारामध्ये खरेदीदार आणि विक्रेता हे दोन्ही व्यवसाय संस्था आहेत. इथे कोणताही वैयक्तिक ग्राहक नाही. इथे कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक ग्राहक आपल्याला दिसत नाही. इथे फक्त आणि फक्त दोन व्यवसाय संस्था यांच्यामध्ये हा व्यवहार तिथे केला जातो. इथे दोन्ही पक्ष ई वाणिज्य आणि व्यवसाय यात समाविष्ट होतात, म्हणून त्यास B2B, बिझनेस टू बिझनेस, व्यवसाय ते व्यवसाय असे म्हणतात. म्हणजे इथे फक्त दोन व्यावसायिक यांचा समावेश असतो. दोन व्यावसायिक तिथे ऑनलाईनच्या माध्यमातून आपला जो काही व्यवहार आहे तो व्यवहार करतात आणि म्हणूनच इथे कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक ग्राहकाचा समावेश नसतो. तिथे ग्राहक समाविष्ट नसतो. दोन बिझनेस यांच्यामध्ये हा व्यवहार होतो आणि म्हणून त्याला B2B, बिझनेस टू बिझनेस असं म्हणतात. अनेक प्रकारच्या सेवांसाठी व्यापारी संस्था एकमेकांशी संवाद साधतात. यात दुय्यम किंवा सहाय्यभूत भागांचा पुरवठा असेल. बघा, वेगवेगळ्या ज्या काही दोन संस्था आहेत, आता एखादी व्यवसाय संघटना सुटे भाग तयार करते आणि एखादी व्यवसाय संघटना मोठ्या वस्तूचं उत्पादन करते. तर मोठ्या वस्तूचं उत्पादन करणारी जी काही संघटना आहे ती सुटे भाग उत्पादित करणाऱ्या संघटनेशी संवाद साधते आणि त्यांच्याकडनं सुटे भाग विकत घेते, जेणेकरून त्यांचं उत्पादन तयार होईल. उत्पादनासाठी असलेले घटक पैसे देऊन किंवा सेवा देऊन पुरवणे. उत्पादनासाठी जे काही त्यांना घटक आवश्यक आहेत ते तिथे सेवा देऊन घटक पुरवले जातात किंवा सेवा दिल्या जातात. त्याचप्रमाणे इथे कॅटरिंगची सुविधा. कॅटरिंग म्हणजे अन्न पुरवण्याचा व्यवसाय.
आता कॅटरिंगच्या सुविधेमध्ये काय केलं जातं, तर कॅटरिंगची सुविधा आपल्याला घरपोच तिथे काय केलं जातं, जी काय त्यांची आपण जर कॅटरिंगची सुविधा घेतली म्हणजे कॅटरर्सचा हा एक बिझनेस आहे आणि एखादा बिझनेसमॅन जेव्हा त्यांच्या बिझनेसमध्ये कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करतात, मग अशा वेळेला ते काय करतात, असे कॅटरर्सची सुविधा घेतात जेणेकरून त्यांना तो कार्यक्रम तिथे यशस्वीरित्या चांगल्या रीतीने पार पाडता येईल. मग कॅटरर्स हा एक बिझनेसमॅन आहे आणि एखादी व्यवसाय संघटना आहे, म्हणजे दोन बिझनेसमध्ये होणारा हा व्यवहार आहे आणि मनुष्यबळाचा सुद्धा पुरवठा. काही वेळेला जे काही मनुष्यबळ आहे ती सुद्धा एक संस्था दुसऱ्या संस्थेला आपल्याला पुरवताना इथे दिसते. म्हणजे बिझनेस टू बिझनेस हा जो काही व्यवहार आहे हा फक्त आणि फक्त दोन बिझनेसमध्येच केला जातो. इथे कोणत्याही वैयक्तिक ग्राहकाचा समावेश नसतो, ज्यामध्ये कोणताही एखादे बिझनेस दुसऱ्या बिझनेसशी तिथे जे काही ऑनलाईन व्यवहार आहे ते करू शकतो आणि ऑनलाईन व्यवहार करून तिथे आपलं जे काही काम आहे ते करू शकतो. मग याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की एखाद्या वस्तूचं उत्पादन करणारा उत्पादनकर्ता हा एखाद्या तिथे जो कोणी घाऊक विक्रेता आहे त्याला पण माल विकू शकतो, कारण घाऊक विक्रेता हा काही विक्रेता जो आहे तो काही किरकोळमध्ये माल घेत नाही, तो घाऊकमध्ये घेतो. मग अशा उत्पादनकर्ता आणि घाऊक विक्रेता यांच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने बिझनेस टू बिझनेस व्यवहार होताना आपल्याला दिसेल. यानंतर पुढचा आहे प्रकार व्यवसाय ते ग्राहक, बिझनेस टू कन्झ्युमर. बघा, ग्राहक त्यांच्या गरजा ओळखतो आणि त्या गरजा भागवण्यासाठी उत्पादन व सेवा शोधतो. ग्राहक विक्रेता निवडतात आणि किमतीशी वाटाघाटी करतात आणि ग्राहकांना उत्पादन किंवा सेवा प्राप्त होतात, त्याचे पैसे भरतात, हमी आणि सेवा मिळतात. या B2C या नावाप्रमाणेच व्यवहाराच्या एका बाजूला तिथे व्यावसायिक कंपनी तर दुसऱ्या बाजूला ग्राहक. बघा, B2C व्यवसाय ते ग्राहक, बिझनेस टू कन्झ्युमर. या तिथे प्रकारामध्ये व्यवसाय आणि ग्राहक यांच्यामध्ये व्यवहार होताना आपल्याला दिसतो. इथे व्यवसाय आणि ग्राहक यांच्यामध्ये जे काही व्यवहार आहेत, मग ग्राहक जो आहे तो आपल्या गरजा तिथे ओळखतो, त्याला कोणती वस्तू पाहिजे ती ओळखतो आणि मग असं उत्पादन किंवा सेवा देणाऱ्या तो ज्या काही संघटना आहेत त्यांचा शोध घेतो आणि मग ग्राहक काय करतो, विक्रेता निवडतो, त्याला कोणत्या व्यवसाय संघटनेची वस्तू पाहिजे ती तिथे निवडतो आणि मग ग्राहक तिथे पैसे देऊन आपल्याला आवश्यक असणारी वस्तू किंवा सेवा तिथे विकत घेताना आपल्याला दिसतो. बघा, व्यवसाय ते ग्राहक यांच्या अंतर्गत होणारे व्यवहार व्यवसाय संस्था आणि ग्राहक यांच्यात होतात. विपणन कार्यासाठी संस्था त्यांचे संकेतस्थळ वापरतात. बघा, एखाद्या व्यक्तीने जर एखादी तिथे साईट डेव्हलप केलेली असेल, मग जी काही व्यवसाय संघटना आहे ते व्यवसाय संघटना आपल्या वस्तूचं विपणन करण्यासाठी, आपल्या वस्तूचं मार्केटिंग करण्यासाठी ती साईट वापरते आणि मग ती साईट वापरल्यामुळे काय होते, त्या वस्तूची, त्यांनी जी काही वस्तू उत्पादित केली त्या वस्तूची तिथे माहिती लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे त्याच्या वस्तूचा विक्रय वस्तूची जी काही वृद्धी आहे, वस्तूची जी काही विक्रय वृद्धी आहे ती होण्यास तिथे ती मदत होते आणि त्याचबरोबर वस्तूंची माहिती सुद्धा लोकांना मिळते, उत्पादनाची माहिती लोकांना मिळते. मग ग्राहक काय करतात, त्या साईटला व्हिजिट करतात. म्हणजे इथे हा जो काही एखादी साईट आहे ती ग्राहकाला तिथे मंच आहे. ग्राहक वेगवेगळे जे काही व्यवसाय संस्था असतात त्यांना सर्च करतो, उत्पादनाची माहिती बघतो, उत्पादन शोधतो, त्याला कोणती गरज आहे ते शोधतो, वस्तूंची माहिती मिळवतो आणि त्या वस्तू आणि सेवेचा तो आढावा घेतो आणि ती वस्तू काय करू शकतो, सहज घर बसल्या आपल्या घरी ती वस्तू काय करू शकतो, मिळवू शकतो. याचा समावेश B2C मध्ये होताना आपल्याला दिसतो. या पद्धतीत वस्तू व सेवेची किंमत कमी ठेवण्यात येते आणि व्यवहारांचा वेग देखील जलद असतो. बघा, या प्रकारामध्ये जी काही वस्तू आणि सेवा असतील यांची किंमत साधारणतः कमी असते आणि त्याचबरोबर वस्तूंचा जो काही व्यवहाराचा वेग हा प्रचंड असतो. तिथे एखाद्या साईटवर ग्राहक व्हिजिट करतो, तिथे वस्तू बघतो, बघितल्यानंतर वस्तूची माहिती मिळवतो, आढावा घेतो, वस्तू तिथे खरेदी करतो आणि वस्तू त्याच्या घरापर्यंत पोहोचते. बघा, यासाठी जी काही संकेतस्थळं आहेत त्याच्यामध्ये असेल फ्लिपकार्ट असेल, त्याच्यामध्ये ॲमेझॉन असेल, अशा ज्या काही संघटना आहेत किंवा अशा ज्या काही तिथे संकेतस्थळं आहेत ती संकेतस्थळं काय करतात, साईट काय करतात, अशा ग्राहकांना आणि तिथे कन्झ्युमरला तिथे बिझनेसला आणि कन्झ्युमरला म्हणजे तिथे व्यवसाय आणि ग्राहक यांना एकत्र आणतात आणि ग्राहक आपल्या सोयीनुसार काय करू शकतो, इथे वस्तू जी काय खरेदी करू शकतो आणि यांच्यामध्ये जो व्यवहार होतो त्याला व्यवसाय ते ग्राहक व्यवहार असं म्हणतात. यानंतर पुढचा प्रकार आहे ग्राहक ते व्यवसाय.
आता ग्राहक ते व्यवसाय म्हणजे काय, उलट. मगाशी होता व्यवसाय ते ग्राहक, तिथे का ग्राहक शोधत होता आणि वस्तूंची खरेदी करत होता, पण आता इथे ग्राहक ते व्यवसाय. बघा, या इलेक्ट्रॉनिक व्यवहारात ग्राहक व्यवसायाकडून विशिष्ट सेवेची विनंती करतो. ग्राहक ते व्यवसाय या व्यवसायाची व्याप्ती आहे. बघा, इथे ग्राहक जो आहे तो त्याला कोणत्या पद्धतीची सेवा पाहिजे त्या सेवेची तो विनंती करणार आहे. जेथे ग्राहक व्यवसायाकडून विशिष्ट सेवेची विनंती करतात त्यामुळे खरेदीदाराला विशिष्ट वस्तू किंवा सेवेसाठी स्वतःची किंमत सांगता येते. बघा, इथे जो काही ग्राहक आहे तो व्यवसायापर्यंत पोहोचतो. कसा पोहोचतो, तर ग्राहक आपली विनंती सुव्यवस्थित अंदाजपत्रकासह ऑनलाईन व्यवहारामध्ये संकेतस्थळावर टाकतो. मग जो कोणी ग्राहक आहे तो ग्राहक काय करतो की त्याला काय पाहिजे, तो एक ग्राहक म्हणून मला या गोष्टी पाहिजे त्याचं अंदाजपत्रक बनवतो आणि अंदाजपत्रक बनवून तो ऑनलाईन आपल्या साईटवर ते अंदाजपत्रक तिथे टाकतो. मग या व्यवहारामध्ये तो संकेतस्थळावर ते अंदाजपत्रक टाकतो. मग ज्या काही व्यवसाय संघटना असतात किंवा ज्या कंपन्या अशा सेवा देणाऱ्या असतात त्या काय करतात, ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार त्याने टाकलेली जी काही अंदाजपत्रक आहे त्या अंदाजपत्रकाला बोली लावतात. त्या अंदाजपत्रकाच्या किमतीचा तिथे आढावा घेतात आणि मग अशा वेळेला तिथे ग्राहकाची जी काही आवश्यकता आहे त्या ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार ते बोली लावल्यानंतर तिथे ग्राहक काय करणार आहे, तर अशा पद्धतीची त्याला जी काही आवश्यक व्यवसाय संघटनांकडून सेवा पाहिजे ती तो घेण्याचा तिथे प्रयत्न करणार आहे. यामध्ये ग्राहक काय करू शकतो, कीटक नियंत्रण सेवा घेऊ शकतो, मोटार सेवा सुविधा घरपर्यंत आपल्याला घेऊ शकतो की आपल्याला ओला उबेर ॲप आहेत ह्या काय करू शकतात, घरपर्यंत आपल्याला सेवा देऊ शकतात. ओला कार आपल्यापर्यंत येऊ शकतात. मग अशा ज्या काही सुविधा आहेत, त्याचबरोबर घरापर्यंत अन्न पोहोचवण्याची सुविधा स्विगी असेल, झोमॅटो असेल, हे आपल्या घरापर्यंत अन्न पोहोचवतात. म्हणजे ग्राहक आपली रिक्वायरमेंट टाकतो, तिथे जे काही बिझनेस आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या गरजेनुसार आपल्याला ते काही ते वस्तू देण्याचा प्रयत्न तिथे करत असतात. तर अशा व्यवहाराला ग्राहक ते व्यवसाय, ते कन्झ्युमर टू बिझनेस व्यवहार असं म्हणतात. यानंतर पुढचा आहे C2C, ग्राहक ते ग्राहक. आता बघा, दोन ग्राहकांमध्ये हा व्यवहार होणार आहे. इथे कोणतीही व्यवसाय संघटना नाही. हा जो प्रकार आहे याच्यामध्ये जे काही दोन ग्राहक आहेत त्या दोन ग्राहकांमध्ये व्यवहार होताना आपल्याला दिसतो. यामध्ये दोन व्यक्तींमधील वस्तू आणि सेवा यांचा ऑनलाईन व्यवहार सुलभ होताना आपल्याला दिसतो. बघा, त्रयस्थ पक्षाद्वारे ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील ऑनलाईन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडणाऱ्या सुविधांचा समावेश याच्यामध्ये होतो. बघा, त्रयस्थ पक्ष म्हणजे कोण, दोन ग्राहक असतील. आता एखाद्या ग्राहकाला आपली वस्तू विकायची आहे, मग तो काय करतो, एखाद्या साईटचा तिथे मदत घेतो, एखाद्या संकेतस्थळाची मदत घेतो आणि त्या संकेतस्थळावर त्याला जी काही वस्तू विकायची आहे त्या वस्तूबद्दल सर्व माहिती देतो आणि दुसरा ग्राहक काय करतो, त्या संकेतस्थळावरून त्याला आवश्यक असणारी वस्तू तिथे निवडणार आहे. म्हणजे एक ग्राहक विक्रीसाठी आपली वस्तू ऑनलाईन व्यवहारामध्ये संकेतस्थळावर पोस्ट करतो, तो संकेतस्थळावर टाकतो. म्हणजे बघा, समजा एखादा माझ्याकडे टेबल आहे आणि ते टेबल मला विकायचं आहे, मग मी त्याच्यासाठी काय करू शकते, तर माझ्या टेबलचे जे काही फोटो आहेत आणि मला जी काही आवश्यक असणारी किंमत आहे ती मी तिथे एखाद्या संकेतस्थळावर, उदाहरणार्थ eBay असेल, त्याच्यानंतर OLX असेल, अशा ज्या काही साईट्स आहेत त्या दोन ग्राहकांना जवळ आणतात. मग मी माझी वस्तू त्याच्यावर पोस्ट करणार आहे. मग दुसरा जो व्यक्ती आहे त्याला जर ती वस्तू खरेदी करायची असेल, म्हणजे दुसरा ग्राहक त्या वस्तूंची खरेदी करतो आणि बोली लावतो. त्याला ती वस्तू जर खरेदी करायची असेल तर तो त्या वस्तूची बोली लावणार आहे आणि मग ठरवणार आहे. बघा, ग्राहकांचे गट तयार करण्यासाठी इंटरनेट खूप मोकळीक देत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांचे सहज गट तिथे तयार करता येतात. हे ग्राहक मंच खूप क्रियाशील असतात. या अशा मंचाद्वारे तक्रारीवर भरपाई मिळवणे देखील शक्य होते. बघा, जर एखाद्या ग्राहकाची फसवणूक इथे होत असेल तर त्याला तिथे आपल्या तक्रारीवर भरपाई मिळणे देखील इथे शक्य असते. म्हणजे एक ग्राहक दुसऱ्या ग्राहकाला आपली वस्तू सहजपणे संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहारातून विकू शकतो. यालाच ग्राहक ते ग्राहक, कन्झ्युमर टू कन्झ्युमर व्यवहार असे म्हणता येतील. याच्यासाठी eBay आहे, OLX.in आहे, अशा साईट्स आहेत ज्यांच्या माध्यमातून एखादा ग्राहक आपली वस्तू दुसऱ्या ग्राहकाला सहजपणे विकू शकतो. यानंतर पुढचं आहे व्यवसाय ते प्रशासन. बघा, बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन.
बघा, या प्रकारात व्यवसाय आणि लोक प्रशासन यांच्यात ऑनलाईन जे काही व्यवहार आहेत त्या व्यवहारांचा समावेश याच्यामध्ये होतो. म्हणजे जे काही व्यवसाय असतील त्या व्यवसायांना जे काही प्रशासन असेल, जे काही सरकार असेल, यांच्याशी ऑनलाईन व्यवहार करायचे असतात. आता यांच्यामध्ये कसे ऑनलाईन व्यवहार होणार? त्यांच्या कंपनीची त्यांना नोंदणी करायची आहे, त्याच्यासाठी त्यांना कागदपत्र सबमिट करायचे आहेत, त्याच्यासाठी त्यांना पैसे भरणा करायचे आहे, त्याच्यासाठी त्यांना तो कंपनीचे नोंदणी दाखला पाहिजे, कर भरायचा आहे, त्यांना वेगवेगळे परवाने मिळवायचे आहेत. मग यासाठी काय करू शकतात? ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. म्हणजे प्रत्यक्ष त्यांना ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. म्हणजे कोणत्याही व्यवसाय संघटनेला जर प्रशासनाकडून वेगवेगळे दाखले मिळवायचे असतील तर त्यासाठी फक्त त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. ते दाखलेसुद्धा त्यांना ऑनलाईन तिथे त्यांच्या व्यवसायामध्ये बसून मिळणार आहेत. म्हणजे असा जो काही व्यवहार केला जाणार आहे, बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन, व्यवसाय ते प्रशासन, तिथे या व्यवहाराला तिथे बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात, की जिथे कोणताही व्यावसायिक आपले जे काही लोक प्रशासन आहे त्याच्याशी सहज ऑनलाईनच्या माध्यमातून आपले जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार तिथे पार पाडू शकतो. यानंतर पुढचा प्रकार आहे ग्राहक ते प्रशासन. एक ग्राहक म्हणून प्रशासनाशी मला कोणते तिथे व्यवहार करायचे आहेत? बघा, हे जे काही हा जो काही प्रकार आहे याच्यामध्ये ग्राहक आणि प्रशासन या व्यक्तींमध्ये तिथे व्यवहार होणार आहे. जे काही सार्वजनिक प्रशासन असेल त्या दरम्यान हे व्यवहार होताना आपल्याला दिसतात. इथे सुद्धा ऑनलाईन माध्यमाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, मला पासपोर्ट मिळवायचे, ऑनलाईन अर्ज करायचे, ऑनलाईन अर्ज केला, जी काही प्रक्रिया ती ऑनलाईन केली, पैसे ऑनलाईन भरले आणि मग जे काही त्याच्या पुढची प्रक्रिया ती मला करता येईल आणि मला पासपोर्ट मिळवता येईल. मला आधार कार्ड बनवायचं आहे. आता आधार कार्ड बनवायचं आहे तर जे काही ऑनलाईन जे काही केंद्र दिलेलं आहे त्या आधार केंद्रात गेले, माझे जे काही आहे ते माहिती आधार केंद्रात भरली आणि तिथे जे काही पैसे आहेत ते भरले तर मला सहज तिथे आधार कार्ड मिळणार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती म्हणून ग्राहक मला प्रशासनाकडून जे काही दाखले पाहिजेत, बघा परवाने मिळवायचे असतील, एखाद्या जातीचे दाखले मिळवायचे असतील, मी काय करू शकते? एक ग्राहक म्हणून प्रशासनाला घरी बसल्या ऑनलाईन तिथे अर्ज करू शकते. जे काही त्यांना पैसे पेड करायचे आहेत, त्याचे जे काही चार्जेस आहेत ते पेड मी घरी बसून करू शकते आणि माझी जी काही कामं आहेत ती ऑनलाईनच्या माध्यमातून एक ग्राहक आणि प्रशासन यांच्या माध्यमातून मला सहजपणे ती करता येणार आहेत ऑनलाईन वापर करून. म्हणजे इथे मला प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. बघा, जातीचा दाखला जरी काढायचा असेल, आपण घरी बसून ऑनलाईन त्याला अर्ज करू शकतो आणि घरी आपल्याला तो आपल्या याच्यावर येणार आहे आणि प्रिंट मारली की दाखला आपल्याकडे हजर होणार आहे. आधार कार्डसुद्धा आपल्याला आधार केंद्रात मिळणार आहे. पासपोर्ट मिळवणंसुद्धा आपल्याला सोपं आहे. म्हणजे अशा प्रशासनाकडून ज्या ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या एक ग्राहक म्हणून आपण सहज ऑनलाईनच्या माध्यमातून या व्यवहारांतर्गत सहज घेऊ शकतो. तर अशा रीतीने ऑनलाईन व्यवहार म्हणजे काय, ई बिझनेस म्हणजे काय, ऑनलाईन व्यवहारातील जे काही 6 प्रकार आहेत ते प्रकार आपण इथे अभ्यासलेले आहे. तुर्तास आपण इथे थांबणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करा.